देशभरात सुरू असलेल्या महामार्ग, रेल्वे मार्ग, वीज वाहिनी टॉवर आणि इतर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर जमीन संपादनाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार ग्रामीण भागातील जमिनींसाठी बाजारभावाच्या 4 पट आणि शहरी भागात दुप्पट मोबदला देण्याची तरतूद करण्यात आली असली तरी काही ठिकाणी अनियमितता आणि मध्यस्थांच्या हस्तक्षेपाच्या तक्रारीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भविष्यातील प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि काटेकोर करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्याची चर्चा सुरू झाली आहे. जमीन नोंदींचे डिजिटलायझेशन, उपग्रह चित्रांच्या आधारे पडताळणी आणि ऑनलाईन प्रणालीद्वारे मूल्यांकन अशा उपायांवरही विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. याच विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. आता पाहूया याबाबत त्यांनी नेमके काय म्हटले आहे. आताच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये मला असं वाटतं ते अत्यंत महत्त्वाचं काम आहे, ते म्हणजे प्रकल्पांसाठीचं भूसंपादन. भूसंपादन ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि याच्यामध्ये ही प्रक्रिया जलद कशी करता येईल, ती पारदर्शक कशी करता येईल आणि ती अचूक कशी करता येईल या संदर्भात आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अलीकडच्या काळामध्ये आपण भूसंपादनाचे मोबदले वाढवल्यामुळे त्याच्यामध्ये अनियमितता देखील वाढत आहेत. आपण अनेक ठिकाणी बघितलं की राजामुंडरी वगैरे तिकडनं आणून फळांची झाडं लावायची आणि मग त्याचं क्लेमिंग करायचं, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. त्याच्यामुळे जिरायती बागायती जमिनींचं एक प्रकारे बायफर्केशन असेल किंवा अचूक अशा पद्धतीनं त्याचं मूल्यांकन करणं, त्याकरता टेक्नॉलॉजीचा वापर करणं, ड्रोनचा वापर करणं, सॅटेलाइट इमेजरीचा वापर करणं अलीकडच्या काळात हे फार सोपं झालं आहे. म्हणजे मी तर आता सांगितलेलं आहे की सेक्शन 15 वगैरे आपण ज्यावेळेस करतो रस्त्यांकरता, तर त्यावेळेसच त्याची कम्प्लीट ड्रोन इमेजरी आपण ही काढून घेतली पाहिजे. म्हणजे एकीकडे आपल्याकडे सॅटेलाइट इमेजरी पण असेल, दुसरीकडे ड्रोन इमेजरी पण असेल आणि मग नंतरचे हे जे काही गडबडी आणि त्यातनं अनेक घोटाळे होतात ते आपल्याला दूर करता येतील. आणि हे करत असताना विभागांना देखील मी सांगितलेलं आहे की PM गतिशक्ती पोर्टल हे अत्यंत चांगलं पोर्टल आहे. याचा उपयोग हा आपण केला पाहिजे. आपण आता आपल्या लेयर्स त्या गतिशक्ती पोर्टलवर प्रत्येक विभाग क्रिएट करतोय, त्यामुळे त्याचा जर आपण उपयोग केला तर मला असं वाटतं की अतिशय ऑब्जेक्टिव्हली आपल्याला हे करता येतं. आणि भूसंपादनाच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आणि विभागीय आयुक्तांनी हा मंथली आढावा घेतलाच पाहिजे. कारण अनेक ठिकाणी चाललाय अशा प्रकारे मला असं वाटतं कॉस्ट एस्केलेशन देखील मोठ्या प्रमाणात होतं. आणि त्यातनं एक अजून मला आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की आता जिल्ह्यामध्ये भूसंपादन एक्सपर्ट तयार झालेले आहेत, लॉबीज तयार झालेले आहेत, दलाल तयार झालेले आहेत. ते आपलं बरोबर भूसंपादनाची सगळी प्रक्रिया ही कशी हायजॅक करता येईल याचा प्रयत्न ते करतात. यांचं नेक्सस हे आपल्याला कसं तोडता येईल, अल्टिमेटली शासनाचे पैसे हे वाचवले गेले पाहिजेत आणि ज्याला योग्य मोबदला द्यायचा त्याला तो मिळाला पाहिजे